ओके, गुड मॉर्निंग। फिर वही दिन लाए हम। वेयर इज माय ओके गॉगल। आधी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, लागल्यास डेली आपण 9 वाजता डाऊट सेशन ठेवू। बरं, त्याच्या आधी मला 8 किंवा 8:30 वाजता मेसेज टाकून द्यायचा की सर आज मला डाऊट आहे, तुम्ही येणार आहे झूमवर। ओके, मी झूमवर डेली 9 वाजता लेक्चरला येईल। एक तुम्हाला कोणाला ज्याला डाऊट असेल त्यानेच फक्त यायचे, काही हरकत नाही, किंवा दुसरं वगैरे आलं तरी मला प्रॉब्लेम नाही। बट ज्याने डाऊट असेल त्याने मला मेसेज टाकून द्यायचा, म्हणजे जेणेकरून मी तयार असेल की हां मला आज 9 वाजता जायचे जे। एखाद दिवशी कोणाला डाऊट नसेल तर त्यावेळेस मी 9 वाजता येतो उभा राहिलं, तुम्ही कोणी राहणार नाही, तसं व्हायला नको म्हणून मला डेली 8 साडेआठ वाजता मेसेज टाकून द्यायचा। आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट सांगून द्या, हा असा वेळ आहे, या कोरोनामुळे असा वेळ झाला की ऑफलाईन क्लासेस नाही, तर तुम्ही जेवढं स्वतःला प्रिपेअर करा, तुमचे जास्ती रोल आहे आता कोचिंगमध्ये म्हणा, क्लासेस म्हणा, कॉलेज म्हणा, कुठे म्हणा, एज्युकेशनमध्ये जास्त रोल टीचरचा नाही आहे, तुमचा आहे। आमच्या फक्त 10% रोल राहिला आहे यावर्षी तरी, फॉर दिस टाईम। ओके, या इयरला तरी, म्हणजे कोरोनामुळे फक्त 10% टीचरचं काम आहे, 90% काम तुमचं आहे, तुम्हाला करायचे ते। कारण काय, आम्ही किती सांगितलं तुम्हाला डाऊट असतील तुम्ही विचारत नसाल तर इथं ऑफलाईनला कसं मी तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले असते, लगेच हे कसं आलं, हे काय आलं, तर मग तुम्हाला विचारावंच लागलं असतं की हां सर मला हे झालं, मी डाऊट क्लिअर करून दिला असतं। पण असं तुम्हाला डाऊट येतो का नाही तर हे मला माहिती नाही, मी तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारू शकत नाही की d/dx x² डेरिव्हेटिव्ह काय येईल, मी विचारू नाही शकत। तुम्हाला नाही माहीत असेल तर तुम्ही मला डाऊट म्हणून डाऊट विचारणं हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हालाच करायचे आहे ते। म्हणून दररोज 9 वाजता काही हरकत नाही, 15 मिनिटाचे लेक्चर होईल, जास्त मला माहिती डाऊट क्लिअर करण्यासाठी 10 to 15 मिनिट्स आर इनफ। मी डेली येईल, बट तुम्हाला आधी सांगून द्यावं लागेल। एक रात्रीच मला मेसेज टाकून द्या, मी तो म्हणलं की रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही जास्त लेक्चर, आणि असं बी नाही की आज मी 9 वाजता येणार आहे तर तुम्हाला 8 वाजताच लेक्चर पाहिजे, असं बी काही नाही। आज लेक्चर पाहिलं तुम्ही बोला आजच्या डाऊट तुम्ही उद्या विचारा, त्याच दिवशी विचारायचे असं काही नाही। लेक्चर बघताना तुम्हाला जो डाऊट असेल तो तुम्ही एका रफ पेपरवर लिहून ठेवा की हां मला उद्या हे विचारायचे सरांना, तुम्ही रात्रीच मेसेज करून द्या सर मला हे डाऊट आहे, मला उद्या क्लिअर करून द्या। तसं नसेल, एखादा प्रॉब्लेम तुम्हाला कळला नाही तर तुम्ही मला फक्त तेवढंही सांगून दिलं की सर हा प्रॉब्लेम मला कळला नाही, मी सेपरेट क्लिप बनवून देईल त्या प्रॉब्लेमसाठी, तुम्हाला सेपरेटली सेंड करून देईल, तुम्ही परत एकदा बघून घ्या। काही नाही, 10 मिनिटं लागतात, माहिती तुम्हाला 4 लेक्चर ऑलरेडी पाहावे लागतात, तुम्ही ऑलरेडी खूप बर्डन आहे तुमच्यावर। बट डाऊट क्लिअर नाही केलं ना, पूर्ण सिलेबस करण्यापेक्षा 50% सिलेबस कवर करा JEEच्या, पण असा करा की त्याच्यातले क्वेश्चन तुमचे यायलाच हवे, त्याला म्हणतात स्टडी करणं खरा। पूर्ण होल सिलेबस करायचे मग सर्वच करता असं नाही। म्हणून डाऊटसाठी तुम्ही मला आधीच मेसेज करा, मी तुम्हाला रात्रीच मेसेज करून द्या की सर उद्या मी डाऊट सेशनला येणार। आपला फिक्स डाऊट सेशन असेल 9 AM डेली असेल, फक्त मला आधी तसं इन्फॉर्म करा की सर मला डाऊट आहे, मी उद्या 9 वाजता, तसं मी उद्या ऑनलाईन येईल। ज्याला डाऊट असतील त्याने यायचं, ज्याला नसतील त्याला यायचे पण असेल, काय हरकत नाही, कारण दुसरे ज्यावेळेस डाऊट विचारतात त्यावेळेस आपलंही कोणत्या काही कन्सेप्ट क्लिअर होत असतात। ओके, सो लेट्स स्टार्ट। बघा, आपण 3 थेरम शिकलो आहे ऑलरेडी। एक म्हणजे y=cu राहिलं तर काय करतो, dy/dx घेताना आपण c आउटसाईड घेऊन du/dx करतो। साधा सर्वात सिंपल होता, c तिथं का आता कॉन्स्टंट होता, इट मे बी 3 2 z काही पण राहील, याला सोडून कोणतीही गोष्ट, कोणताही व्हेरिएबल, कोणतीही क्वांटिटी कॉन्स्टंट असेल आणि तिला आपण सी म्हटलं होतं। ओके, सेकंड थेरम होता ॲडिशनसाठी। सर इफ y=u प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, v +- z, म्हणजे ज्यावेळेस y जी टर्म असेल ती ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये टर्म्समध्ये, आणि ते सर्व फंक्शन आहेत एक्सचे, कॉन्स्टंट नाही, तर मी सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेईल सर्वांचा। ओके, अँड नेक्स्ट वन इज फॉर मल्टिप्लिकेशन। हा केव्हा यूज करणार आहे आपण, सपोज y=u.v असं का म्हटलं आता, म्हणजे काय y=x² sin x असं काहीतरी असेल। आता इथे x² पण कॉन्स्टंट नाही, sin x पण कॉन्स्टंट नाही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसं घेणार मी, dy/dx। ओके, d/dx हा तुमचा x², हा तुमचा sin x। बघा, x² कॉन्स्टंट राहिला असता 1 2 3 और z काही पण राहिला असता एक्सला सोडून, तर मी काय केलं असतं, अकॉर्डिंग टू दिस थेरम केलं असतो, x² ला आउटसाईड ठेवलं असतं, sin x चा डेरिव्हेटिव्ह घेतला असता।
ओके. सपोज या दोघांच्यामध्ये एक्स स्क्वेअरच्यामध्ये ॲडिशन राहिलं असं ॲड, तर मी सेकंड थेरम यूज केला असं. मी काय केलं असं एक्स स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह प्लस साईन एक्सच्या डेरिव्हेटिव्ह. मग त्यावेळेस काय लिहिलं असं मी डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स साईन एक्स. ओके. बट आत्ता काय तिथं मल्टिप्लिकेशन काय आहे, एक्स स्क्वेअर आणि साईन एक्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, डॉट आहे. मल्टिप्लिकेशन डॉटने पण दाखवा. आणि तिथं एक्स स्क्वेअर पण एक्सच्या व्हेरिएबलच्या फंक्शन आहे, साईन एक्स पण व्हेरिएबलच्या फंक्शन. मग ह्या कंडिशनमध्ये हा लॉ यूज करायचा. आणि तो लॉ काय आहे, तो लॉ आहे डी वाय बाय डी एक्स हेअर यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, व्ही इज ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स. डी वाय बाय डी एक्स यू जी फर्स्ट टर्म असेल, आपण यू म्हटलं आहे त्याला, यूला ॲज इट इज ठेवायच्या, डी व्ही बाय डी एक्स. इथं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. ओके. प्लस इथं मल्टिप्लिकेशन करून दिलं तर एका तुमच्यामध्ये एकाने इथं प्लस आहे, व्हीला ॲज इट इज ठेवा, यूच्या डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं प्लस आहे, आठवण ठेवा. प्लसच असेल काय मल्टिप्लिकेशन, याला म्हणतात यू इंटू व्ही रूल. काय म्हणतात त्याला, यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूल. ॲक्च्युअली तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकणार आहात, पण नाव त्याला म्हणतात यू इंटू व्ही रूल. मला असा सॉल्व करायचे. फॉर एक्झाम्पल, इफ वाय इज इक्वल टू एक्स साईन एक्स असं असेल. ॲक्च्युली हे काल झालं आहे, पण परत एकदा नीट रिपीट करतो आहे मी. इफ वाय इज इक्वल टू एक्स साईन एक्स असं दिलं असेल, देन डी वाय बाय डी एक्स काय येतो, हा डी बाय डी एक्स, वायची व्हॅल्यू एक्स साईन एक्स. इथं एक्स आणि साईनच्या मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे, एक्स पण याच्या फंक्शन आहे, साईन एक्स पण याच्या फंक्शन आहे. ओके. देन यूज दिस रूल. आता याच्यामध्ये एक्सला काय माना यू आणि साईन एक्सला काय माना व्ही. ओके. हा बघा यू इंटू व्ही, एक्स इंटू साईन एक्स, यू इंटू व्ही. ॲन्सर काय येईल, यू ॲज इट इज ठेवतो मी. इथं यू कोण आहे एक्स, इंटू मी व्हीच्या डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही. इथं व्ही कोण आहे साईन एक्स, साईन एक्सच्या डेरिव्हेटिव्ह घेईल मी, तो येईल असा प्लस. प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही ह्या टर्म डायरेक्ट सोडून दिल्या आहेत, डायरेक्ट प्लस नंतरची टर्म नाही घेतली. काही वेळेस होमवर्कमध्ये पाहिलं मी, होमवर्क तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, तुम्ही चेक करता की तुम्ही कुठं चुकलात. प्लस. ओके. नंतर व्ही ॲज इट इज ठेवा, व्ही कोणता इथं साईन एक्स, अँड यूच्या डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं यू कोण आहे एक्स. ओके. आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह सॉल्व करा. पहिले आधी असेल ह्या फॉर्म्युल्यानुसार हे लिहून घ्या. आता इथं एक्स काय राहील जसं आहे तसं, त्याला काही नाही. साईन एक्सच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल, इथं ब्रॅकेट घ्या, साईनच्या डेरिव्हेटिव्ह तो कॉस एक्स. ओके. प्लस साईन एक्स ॲज इट इज, त्याच्यामध्ये काही होणार नाही, तो जसा आहे तसाच राहील. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स हा येतो तुमच्या 1. सर या फायनल आन्सर काय येईल मग, एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स. संपली गोष्ट. असा यू इंटू व्ही रूल तुम्हाला यूज करायचा आहे. अजून एक एक्झाम्पल घेतो मी. एक्स स्क्वेअर कॉस एक्स, थोडं मोठं घेतो, साईन जेड. ओके. यू हॅव टू फाइंड डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचे. मी काय करेल सर, डी बाय डी एक्स लिहिणार तुम्ही वायच्या जागेवर एक्स स्क्वेअर कॉस एक्स साईन झेड. एक मिनटं, व्हिडिओ मला वाटतं हे होतं. डी वाय बाय डी एक्स लिहिला, डी बाय डी एक्स, वायचे व्हॅल्यू पुट करतोय मी एक्स स्क्वेअर कॉस एक्स साईन झेड. दॅट्स इनफ. आता इथं पाहिलं तुम्ही एक्स स्क्वेअर हा एक वेगळा फंक्शन आहे, मल्टिप्लाय बाय कॉस एक्स आहे, मल्टिप्लाय बाय साईन एक्स आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स इंटू साईन झेड, साईन एक्स बोललो मी, साईन झेड आहे. हे एक फंक्शन आहे
हे एक फंक्शन आहे आणि हे असे 3 फंक्शन आहे आणि तिघांच्या मल्टिप्लिकेशन आलं. त्याच्याबद्दल हा जो फंक्शन पाहिला एक्स स्क्वेअर हा व्हेरिएबलशी रिलेटेड आहे, म्हणजे तो कॉन्स्टंट नाही, मला तो ब्रॅकेटमध्ये ठेवावा लागेल. कॉस एक्स बघा, कॉस ऑफ एक्स आहे, एक्स एक्स रिलेटेड आहे, म्हणजे मी कॉस एक्स पण कॉन्स्टंट कन्सिडर करणार नाही, मग मी त्यालाही आउटसाईड घेऊ शकत नाही. बट व्हेनेवर यू लुक ॲट द साईन झेड, ज्यावेळेस तुम्ही साईन झेडकडे पाहता तर साईन झेड काय आहे, साईन ऑफ झेड मीन्स साईन झेड इज अ फंक्शन ऑफ झेड नॉट विथ रिलेटेड विथ दिस, एक्सशी त्याचे काही दे, म्हणजेच काय इथं साईन झेड काय इथं कॉन्स्टंट आहे. म्हणून मी आधी ह्या लॉनुसार साईन झेडला आउटसाईड लिहिलं, तो आला तुमच्या साईन झेड. राहिलं काय, डी एक्स बाय डी एक्स एक्स स्क्वेअर कॉस एक्स. अजून एक गोष्ट समजा, एक बेसिक आहे, चला ठीक आहे, हे झाल्यावर सांगतो मी. साईन झेड ॲज इट इज, इथं ब्रॅकेट घ्यायचे, आठवण ठेवायचं, तुम्ही ब्रॅकेट नाही घेत. साईन झेड इंटू होल, पूर्ण ही जी टर्म आहे ना ही साईन झेडला मल्टिप्लाय करते. तर हे जेव्हा सॉल्व करतो आपण, सॉल्व करताना ऑलवेज मल्टिप्लिकेशन असेल तर ब्रॅकेट घेऊन घ्यायचं, कारण पुढे जाऊन तो प्रॉब्लेम होतो. ज्यावेळेस ॲडिशन होईल तर तुम्ही साईन झेडने फक्त फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करून देतात, याला राहून येते. ब्रॅकेट राहिलं तर साईन झेड पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून मध्ये जेवढ्या टर्म्स असतील सर्वांना मल्टिप्लाय होत जाते, आपोआप होतं. मध्ये आपल्याला विचार नाही करावा लागेल की कोणाकोणाला मल्टिप्लाय होईल. मग आधी इथं स्क्वेअर ब्रॅकेट घेतला मी. ओके, याच्या काय होईल, तर सर हा याला आपण मानू यू, याला आपण मानू व्ही, एक्स स्क्वेअर कॉस एक्स. अकॉर्डिंग टू दिस यू ॲज इट इज ठेवू, म्हणजे एक्स स्क्वेअर मी जसं तसं ठेवलं. व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल सर. सर मी व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेतो. काय केलं मी, कॉस एक्सच्या डेरिव्हेटिव्ह घेतो, प्लस व्ही ॲज इट इज ठेवणार आहे मी, कॉस एक्स मी ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे काय, तर एक्स स्क्वेअर आहे आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता काय होतं बघा, साईन झेड याला पण मल्टिप्लाय करेल आणि याला पण. तुम्ही जर तिथं ब्रॅकेट नाही टाकला ना, काय होतं, साईन झेड फक्त याला मल्टिप्लाय करतो, हे राहून देतो, ॲन्सर रॉंग. म्हणून ज्यावेळेस काही कोणतीही टर्म असेल कॉन्स्टंट आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग असेल, इथंच ब्रॅकेट टाकून घ्यायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सॉल्व केल्यानंतर पूर्ण ब्रॅकेटला ते कॉन्स्टंट टर्मने मल्टिप्लाय होतं. ही एक होमवर्क पाहिला मी, कोणाच्या तरी इथं फॉल्ट झालेला आहे, ते चेक कर, आपण होमवर्क सॉल्व करू, त्याच करून जाईल तुम्हाला. हा साईन झेड ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये, एक्स स्क्वेअर ॲज इट इज, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो ओके, दिस इज एक्स, ओके, मायनस साईन एक्स, हा आला तुमच्या मायनस साईन एक्स, प्लस कॉस एक्स ॲज इट इज, त्याचे काही होणार नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर तो येतो 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर का तो 2x असा येईल, तो 2x एक्स रेस टू 2 - 1 म्हणजे 2 रेस टू एक्स, सॉरी 2 इंटू एक्स रेस टू 1 म्हणजे काय 2x. ओके, इकडं सॉल्व करतो मी त्याला. तर पुढे काय तो dy/dx साईन झेड. आता इथं मायनस साईन जो त्याला आधी लिहितोय मी, मायनस एक्स स्क्वेअर साईन एक्स प्लस कॉस एक्स 2x. मी आधीच सांगितलं आहे की ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन कधीही नंतर लिहायचे, आधी नंबर लिहून घ्यायच्या, नंतर व्हेरिएबल लिहायच्या, नंतर ट्रिग्नोमेट्री फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक जेही असेल ते नंतर लिहायचे. म्हणून मी 2xला आधी लिहितोय, 2x कॉस एक्स. याला अजून सॉल्व करायचे असेल तर याच्याशी याला मल्टिप्लाय केला, मग काय होईल तो एक्स स्क्वेअर ॲज इट इज, साईन झेड होता ना, ओके, साईन एक्स साईन झेड, परत याने याच्याशी याला मल्टिप्लाय करा, 2x साईन एक्स कॉस एक्स. दॅट्स अ फायनल आन्सर, यू कॅन से इट. अजून फायनल काढायचे असेल तर वर एक बात, एक्सला कॉमन घेतला मी, या टर्ममधून एक्स गेला, काय राहिला एक्स साईन एक्स साईन झेड
इथून एक्स चालला गेला तर काय राहील 2 sin x cos x. दॅट्स अ फायनल आन्सर. ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट आउटसाईडला घेता त्यावेळेस ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह द्यायचा, आठवण ठेवजा. अजून आता एक गोष्ट सांगणार तुम्ही राहिलो तिथे, ए प्लस बी, ओके, ए मायनस बी, ए इंटू बी म्हणजे ए क्रॉस बी. ज्यावेळेस ए प्लस बी असेल, प्लस काय आहे मायनस काय हा क्रॉस काय, हे काय माहिती आहे का, हे मॅथमॅटिकल ऑपरेटर म्हणतो आपण यांना. काय म्हणता, मॅथमॅटिकल ऑपरेटर्स. ज्यावेळेस तुम्हाला प्लस दिसेल त्यावेळेस मी दोघांचे काय करेल, ॲडिशन करेल. ज्यावेळेस मला हा असा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा ही मायनसच्या साईन दिसेल मी काय करेल, सबट्रॅक्शन करेल. मला क्रॉस दिसेल मी काय करेल, मल्टिप्लिकेशन करेल. म्हणजे हे जे साईन आहेत ना हे मला सांगतात की मला ऑपरेशन कोणतं करायचं आहे. मला 5 आणि 6च्या मध्ये कोणता साईन आहे त्याच्यावर डिपेंड करतो की याचे आन्सर काय घेईल मी. समजा तिथं प्लस दिला असेल म्हणजे पॉझिटिव्ह हा प्लस साईन असेल तर मी दोघांना ॲड करून देईल, तो राहील 11. ओके, 5 6 5 6. का सांगतोय नंतर सांगतो. याला मला इथं समजा मायनस साईन दिसलं मी काय करेल, दोघांचं सबट्रॅक्शन करून देईल, तो येईल -1. इथं मला मल्टिप्लाय दिसलं मी काय करेल, म्हणजे क्रॉस दिसला तर मी काय करेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून देईल, तो येईल 30. म्हणजे मला जे हे साईन आहेत ना हे मला सांगतायत की तुम्हाला ऑपरेशन कोणतं करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे, सबट्रॅक्शन का मल्टिप्लिकेशन. सिमिलरली मला ज्यावेळेस d/dx दिसतो ना कोणापण सोबत त्यावेळेस मी काय करतो, डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच्या. हे d/dx हा ऑपरेशन आहे, ऑपरेटर आहे, मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे, जस्ट लाईक दिस ॲडिशन मायनस. म्हणून याला लिहिताना आता समजा मला x² डेरिव्हेटिव्ह घ्यायचे तर याला लिहिताना मी असं लिहिलं, याला लिहिताना कधीच मी असं लिहिणार नाही. दिस इज द रॉंग. हा जो तुम्ही जर विचार करत असाल की इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन नाही. d/dx आणि x² मध्ये मल्टिप्लिकेशन नाही. आत्ताच सांगतोय, मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन ॲडिशन जसे ऑपरेटर्स आहेत तसं डायरेक्टली d/dx पण एक ऑपरेटर आहे. तुम्ही त्याला फक्त ज्याच्यासमोर समजा x² आहे याच्यासमोर मी क्रॉस ठेवला तर काय होईल, दोघांचे मल्टिप्लिकेशन होतं आहे. तसं x² फ्रंटला मी ज्यावेळेस d/dx ठेवतो त्यावेळेस त्याच्या डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. तर कधीही दोघांच्यामध्ये आठवण ठेवजा, कधीही d/dx नंतर क्रॉस लिहायच्याच नाही. हा खुद एक ऑपरेटर आहे. दोन ऑपरेटर म्हणजे हे दोघं ऑपरेटर एका याच्यावर कधीच ऑपरेट होणार नाही. कळलं, हे याचा अर्थ काय होतोय की तुम्ही डेरिव्हेटिव्हचे ऑपरेटर जो आहे त्या ऑपरेटरच्या आणि x² मल्टिप्लिकेशन करतायत असा अर्थ होतो याचा. आणि दॅट्स टोटली रॉंग. आपण त्याला कसं लिहितो, एकतर तुम्ही असं लिहा d/dx x², किती वेळ आहेत बघा लिहायचे ब्रॅकेटमध्ये. ओके, d/dx x² डायरेक्ट वरती. ओके, मोठी टर्म असेल तर इथं लिहिणं चांगलं वाटतं म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहितो बस. दुसरे कोणते डायरेक्ट बी लिहिलं तरी चालतं असं d/dx x², पण ते ऑड वाटतं म्हणून असं ब्रॅकेट ठेवा. बट कधीही लिहू नका, याचा अर्थच वेगळा आहे, याचा मिनिंगच वेगळा आहे. आणि तो मिनिंगलेस ॲक्च्युली, असं काहीच नाही. डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय x² असं काहीच नाही जगात. हां, असं राहू शकतं मल्टिप्लाय बाय वाय. याचा अर्थ काय होतं आहे, x² मी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आधी आणि त्याला मल्टिप्लाय बाय वाय करणार आहे. ते पॉसिबल आहे. वायच्या डेरिव्हेटिव्ह नाही घेणार आहे मी, आता मी एक्सच्या डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आणि त्याला वायला मल्टिप्लाय करणार आहे. आणि हे ऑपरेशन वाय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x² मध्ये आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx आणि x² मध्ये कोणतंही ऑपरेशन लिहित नाही, मल्टिप्लाय लिहायचा नाही. एकाने होमवर्क करताना तसं लिहिलं आहे म्हणून मी एवढं लेक्चर दिलं 5 मिनिटाचं. लेक्चर मीन्स माइंड नका करू वर्डिंगला एवढं. आता आपण होमवर्ककडे रिटर्न.
हा इथं लिहिला आहे, मी आता आपण इरेज करतो. फर्स्ट होमवर्क होता y इज इक्वल टू 2x स्क्वेअर log x साइन z प्लस z क्यूब log x. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला होता. फाइंड काय करायचं होतं विसरलो मी, dy बाय dx अँड dy बाय dz दोघं फाईन करायचे होते. ओके, फर्स्ट फाईन करू आपण dy बाय dx. फर्स्ट काय फाईन करणार आहे, dy बाय dx. साधी सिंपल आधी हा तुमच्या डी बाय dx ब्रॅकेटमध्ये मी y ची व्हॅल्यू पुट करेल ते 2x आहे, log x आहे, साइन z आहे, z क्यूब आहे, log x आहे. ओके, आपल्याकडे 3 थेरम आहेत. एक म्हणजे कॉन्स्टंटसाठी ज्याला आउटसाईड देतो, सेकंड म्हणजे ॲडिशन और सबट्रॅक्शनसाठी, आणि थर्ड म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी. आधी ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेटमध्ये बघा धिस टर्म प्लस धिस ए, म्हणजे हे पहिले ॲडिशनच्या थेरम यूज करून गेले मी. त्याच्यानुसार काय होईल, ह्या टर्मने याला ऑपरेट होईल, मल्टिप्लाय होणार नाही, ऑपरेट होईल. काय येतो 2x स्क्वेअर log x साइन z ब्रॅकेट कंप्लीट. डी बाय डी एक्सने याला ऑपरेट केलं, आता याला ऑपरेट डी बाय डी एक्स, इकडे काय आहे झेड क्यूब log x. ओके, अब क्या होगा सर, आता मी याच्याने याचे डेरिव्हेटिव्ह घेण्याचा ट्राय करेल. मग डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी सिंगल टर्म राहिली असेल मी डायरेक्ट घेतलं असतं, पण इथं तर 3 टर्म 4 टर्म आहेत. एक कॉन्स्टंट पण आहे 2x स्क्वेअर पण आहे, log x पण आहे, साइन z पण आहे. माझ्याला जेवढे कॉन्स्टंट असेल आधी ते आउटसाईड घ्या. फर्स्ट कॉन्स्टंट काय आहे 2 आहे आउटसाईड. एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे का, नाही. एक्स स्क्वेअर एक्सनेच व्हेरिएबल, एक्सनेच डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट नाही, मला एक्स स्क्वेअरमध्ये ठेवावं लागेल. log x घेऊ शकतो का, नाही. log ऑफ x आहे, एक्स व्हेरिएबल एक्सचंच फंक्शन आहे, नाही. साइन z, येस सर, आपण डेरिव्हेटिव्ह एक्सने घेणार आहे, तिथं आहे साइन z, म्हणजे साइन z कॉन्स्टंट आहे. सो वी कॅन टेक इट आउटसाइड द ब्रॅकेट ऑर द डेरिव्हेटिव्हच्या आउटसाईड घेत नाही. राहिलं का मग डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर log x एवढं टर्म राहील. इथं काय होईल सर, तर इथं होईल बघा एक्स व्हेरिएबल आहे, झेड क्यूब ऑब्वियसली कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. ओके, नेक्स्ट डी बाय डी एक्स राहिला काय log x. आता इथं 2 साइन झेड कॉन्स्टंट ब्रॅकेट, डेरिव्हेटिव्ह सॉल्व करण्याच्या आधी ब्रॅकेट घेऊन टाकायचं. आता याला सॉल्व करेल मी. याच्यात बघा एक फंक्शन दुसरं, दोघांच्या मध्ये ॲडिशन आहे का, नाही. दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो वी हॅव टू यूज दिस रूल, दिस थेरम, ॲक्च्युली थेरम येतो तो थेरम यूज करेल. मग त्या थेरमनुसार मी फर्स्ट टर्मला मानेल यू, सेकंड टर्मला मानेल मी व्ही. मग मी काय करतो सर, या थेरमनुसार यू आधी ॲज इट इज ठेवतो, म्हणजे एक्स स्क्वेअर जसं आहे तसाच. मग मी इंटू इथं मल्टिप्लिकेशन आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. मग मी काय करेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, आपला इथं व्ही काय आहे, इथं व्ही आहे log x. ओके, प्लस व्ही ॲज इट इज, आपला व्ही काय आहे log x, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी बाय डी एक्स, आपला एक्स काय, सॉरी यू काय आहे एक्स स्क्वेअर आ गया. देन सर ब्रॅकेट कंप्लीट, आणि नंतर मग ही टर्म आहे ॲड करू. हा काय आहे झेड क्यूब. हे नवीन नवीन जास्त वाटतात, एवढं चाललं एवढं काय. नंतर ते एकदा रुटीनमध्ये आले तुम्ही, एकदा फिजिक्स स्टार्ट झालं, ॲप्लिकेशन सुरू झाले की एवढे मोठे डेरिव्हेटिव्ह फिजिक्समध्ये घ्यावे लागत नाही. पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो वी आर ॲक्च्युली आय एम ट्राईंग टू, मी तुम्हाला ट्राय करतो प्रॅक्टिस करून. ओके, झेड क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, लुक ॲट दिस 1/x. ये होगा, उसका काम तो खत्म होगा.
डेरिव्हेटिव्ह काम संपलं त्याचं. ते टर्ममध्ये पुढे काय होणार नाही. तुम्ही पुश करता ना असं झाल्यानंतर डायरेक्ट 0 लिहून टाकता. कसं काय 0 लिहिता काय माहिती. झेड क्यूब अपॉन एक्स 0 कसं काय तो 0 नाही तो जसा आहे तसाच राहील तो. 2 साइन झेड इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. ओके प्लस लॉग एक्स सर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथं पण इंटू असेल ब्रॅकेट घेऊन घ्यायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो टॉईस एक्स 2 आधी येईल एक्स रेस टू 2 - 1 मीन्स एक्स रेस टू 1 मीन्स एक्स ब्रॅकेट अगेन्स्ट कम्प्लीट. तर याचे काय होईल तर याचे काहीच होणार नाही. पट्टे रे दे याचे काही होणार नाही. आता याला जसं सोडून द्यायचं. निर्लज्जम सदा सुखी. नेक्स्ट हा काय असेल तुमच्या 2 साइन झेड परत ब्रॅकेटमध्ये दिस एक्स दिस म्हणजे एक एक्स कॅन्सल होईल त्याच्यातला राहिला काय म्हणते तर फक्त एक्स प्लस लॉग एक्स. याचे काय होईल मी आधीच सांगितलं तुम्हाला की नंबर आणि व्हेरिएबल असेल ते आधी लिहून घ्यायचं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे नंतर लिहायचं. इथं नंबर आणि व्हेरिएबल आहे सो तुम्ही आधी 2x हा लिहून घेतला. ओके राहिलं काय लॉग एक्स. याला आधी लिहिलं लॉग एक्सला नंतर लिहिलं. झेड क्यूब एक्स. याच्यानंतर सिम्पल मॅथमॅटिक्स आहे नॉर्मल बघायला गेलं तर काय होईल हा 2x एक्स कॉमन घेतला मी आधी लिहून घेतला. राहिला तुमच्या साइन झेड एक्स एक्स कॉमन घेतला इथून पण एक्स इथून पण एक्स आउटसाईड हा एक्स लिहिला. 2 आधी होता साइन झेड पण आधीच होता. राहिलं काय 1 प्लस 2 लॉग ऑफ एक्स प्लस झेड क्यूब अपॉन एक्स. बस येणार त्याच्यानंतर काही नाही करू शकत आपण. आता तुम्ही तुमचा प्रॉब्लेम बघा सॉल्व केला कुठं कुठं काय चुकलं तर ते नीट बघा तुम्हाला कळेल ते बरोबर. ओके सॉरी. देन सेकंड एक्झाम्पल होतं लॉग एक्स साइन झेड कॉस एक्स प्लस एक्स क्यूब लॉग एक्स y इज इक्वल टू लॉग एक्स साइन झेड कॉस एक्स प्लस एक्स क्यूब लॉग एक्स. अरे त्याच्यात dy/dz फाइंड करायचं नाही ना. ओके सॉरी आपण फक्त dy/dx फाइंड केला. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये dy/dz पण होता. फर्स्ट प्रॉब्लेम होता 2x स्क्वेअर लॉग एक्स साइन झेड प्लस झेड क्यूब लॉग एक्स. मला फाइंड करायचे dy/dz. मी काय करेल d/dz घेईल yची व्हॅल्यू इथं पुट करेल. काय राहील तो 2x स्क्वेअर लॉग एक्स साइन झेड प्लस झेड क्यूब लॉग एक्स. ओके आता आधी ॲडिशनच्या थेरम यूज करणे. पूर्ण टर्मला याच्याने ऑपरेट करेल नंतर याला याच्याने ऑपरेट करेल. लिहिताना कसं लिहिल मी d/dz घेऊन घेईल. पहिली ही टर्म 2x स्क्वेअर लॉग एक्स साइन झेड ब्रॅकेट कंप्लीट प्लस d/dz. सेकंड टर्म काय येईल झेड क्यूब लॉग एक्स. ओके अब 2 कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर झेड रिलेटेड नाही एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट लॉग एक्स झेड रिलेटेड नाही. लॉग हा कसला फंक्शन आहे लॉगॅरिथमिक फंक्शन ऑफ एक्स आहे. व्हेरिएबल काय झेड आहे कॉन्स्टंट साइन झेड यस दिस इज रिलेटेड दिस इज अ फंक्शन ऑफ व्हेरिएबल. हा जो साइन झेड आहे व्हेरिएबलच्याच फंक्शनमध्ये म्हणून इथं पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. तर मी 2x स्क्वेअर
लॉग एक्स डेरिव्हेटिव्हच्या आउटसाईड गेल, हा तुमच्या डेरिव्हेटिव्हची टर्म राहील आणि तो राहिला तो काय होता, तो साइन झेड. सिम्पल जे रिलेटेडमध्ये नसतात डायरेक्ट बाहेर काढून टाकायचे. असं पण आपण आपले रिलेटिव्ह नसतील तर घरात किती दिवस ठेवणार त्यांना, बाहेर काढायचे. तसं काहीच नाही. डी बाय डी झेड, झेड क्यूब झेड रिलेटेड आहे सर, आपण त्यांना बाहेर नाही काढू शकत, आपलेच घरचे ते. लॉग एक्स हटाओ, सामने से हटा दो, लॉग एक्स आउटसाइड, कारण त्याच्या कोणतंही रिलेशन नव्हतं. राहिलं काय मग, इंटू डी बाय डी झेड झेड क्यूब, 2x² लॉग एक्स, कुछ नहीं होगा इनका, कुछ नहीं हो सकता, कांस्टेंट है एज इट इज. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस झेड प्लस लॉग एक्स, काही होऊ शकत नाही त्यांचं, लॉग एक्स एज इट इज राहील. झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3z². कसा घेतला सर, तर 3ला मी कोएफिशियंटला ठेवेल z⁻³ - 1 करून घेईल, तो राहील z². काही नाही होऊ शकत, बस संपला आन्सर. याच्यात काही एक्स नाही घ्या, आपण कॉमन घेणार की काही 3 कॉमन नाही घेऊ शकत, काही नाही. हा राहील 2a² लॉग एक्स कॉस झेड लॉग एक्स 3z². अभी जो सेकंड प्रॉब्लेम होता तो बघू. सेकंड होता लॉग एक्स साइन झेड कॉस एक्स प्लस x³ लॉग एक्स. हा सेकंड प्रॉब्लेम. फर्स्ट आपण फाइंड करू dy बाय dx. काय करेल मी, डी बाय डी एक्स वायची व्हॅल्यू आहे लॉग एक्स साइन झेड कॉस एक्स x³ लॉग एक्स. ओके, फक्त व्हॅल्यू पुट केली. आता काय करेल, इथं मल्टिप्लाय दिसतं, मध्ये ॲडिशन आहे, मध्ये मल्टिप्लाय. ॲडिशन असेल ब्रॅकेटमध्ये, आधी त्याला सॉल्व करून घ्या अकॉर्डिंग टू दिस. काय करेल मी, दोघांच्या सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेईल, मध्ये ॲडिशनच्या फॉर्म यूज करेल. काय होईल बघा, तो डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म लॉग एक्स साइन झेड कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस डी बाय डी एक्स सेकंड टर्मला डेरिव्हेटिव्ह घेईल x³ लॉग एक्स. ह्या ब्रॅकेटकडे पाहिलं मी, फर्स्ट टर्म आहे लॉग एक्स रिलेटेड विथ एक्स. ओके, आपला घरचा माणूस आपला काढू शकत नाही बाहेर. साइन झेड रिलेशन नाही, बाहेर काढून या. साइन झेड मध्ये काय राहिलं डी बाय डी एक्स, कारण कॉस एक्स पण व्हेरिएबलशी रिलेटेड म्हणून त्यालाही बाहेर नाही काढणार, म्हणून मी फक्त साइन झेड घेऊन डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये येईल. किंवा याला इथंच ब्रॅकेट करून घ्यायचा, मध्ये काय येईल राऊंड ब्रॅकेट. ओके, सांगा ना कोण आहे, लॉग एक्स अँड कॉस एक्स, लॉग एक्स इंटू कॉस एक्स कंप्लीट. लुक ॲट दिस. हो, ॲडिशन नाही, कॉन्स्टंट नाही, दोघांमध्ये आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनसाठी वी हॅव टू यूज दिस. हा x³ आपला काय u आहे, हा काय आपला v आहे. मी काय घेईल सर, यूला तसंच ठेवेल, म्हणजे मी x³ तसंच ठेवलं सर, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओ, डी बाय डी एक्स. v काय आपला सर लॉग एक्स आहे, काय लॉग एक्स आहे. अजून एक गोष्ट सांगतो, इथं जर मायनस राहिलं असतं तर याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, कारण नंतर प्लसचा मायनस होतो. मी तर म्हणतो ना, ज्या वेळेस एक डोक्यात ज्या वेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, आता त्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह सॉल्व करणार आहे, आधीच ब्रॅकेट ठेवून घ्यायचे. मग तो कोणता लॉ यूज होऊन प्लस येतो का मायनस होतो सर्व क्लिअर होऊन जातं. ते डेरिव्हेटिव्हच्या आधी जी टर्म असेल डायरेक्ट डेरिव्हेटिव्हला इथं बघा, जसं आपण केलं कुठं. ओके, साइन झेड मी आधी घेतला कॉन्स्टंट,
तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्हची टर्मला मध्ये ठेवून घेतला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पूर्ण याच्याने पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होईल, जेवढ्या बी टर्म्स असेल सर्वांना मल्टिप्लाय होईल. कारण डेरिव्हेटिव्ह सॉल्व केल्यानंतर कधी कधी येणाऱ्या टर्म्स प्लसमध्ये येतात, ॲडिशनमध्ये येतात, कधी सबट्रॅक्शनमध्ये पण येतात. ओके, एक्स क्यूब डिवायडेड फर्स्ट यू ॲज इट इज व्हीच्या डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही ॲज इट इज म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज, यूच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स क्यूबच्या डेरिव्हेटिव्ह, तो राहील डी बाय डी एक्स क्यूब. साईन झेड काही नाही होऊ शकत नाही ब्रॅकेट. इथं पण काय बघा, लॉग एक्स कॉस एक्स दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, वी हॅव टू यूज दिस. याच्यात लॉग एक्सला मी यू मानतो, कॉस एक्सला मी व्ही कन्सिडर करतो. कॉस एक्सचा आहे व्ही, हा यू आहे. यू ॲज इट इज म्हणजे मी काय करेल, लॉग एक्स जसा आहे तसा ठेवेल. ओके, इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मी डी बाय डी एक्स कॉस एक्स करून घेईल. काय आलं तो कॉस एक्स प्लस व्ही ॲज इट इज म्हणजे कॉस एक्स मी जसा तसा ठेवला इंटू डी बाय डी एक्स यूच्या डेरिव्हेटिव्ह गेली. इथं यू कोण आहे, लॉग एक्स आहे, म्हणजे डी बाय डी एक्स लॉग एक्स. ब्रॅकेटमध्ये ठेवा, काय हरकत नाही असं. ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा ह्या साईन झेडने इथं सिंगल टर्म होती मल्टिप्लाय दोन होऊन गेले. तुम्ही आपण जेव्हा हा ब्रॅकेट टाकला नसता तर साईन झेडने फक्त याला मल्टिप्लाय केलं असतं, याला आपण तर आपल्याला राहून देतं, ते सुटून देतं, ते एवढ्या याच्या कॅल्क्युलेशनमध्ये ते मिसमॅच होतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम चुकतो. प्लस दिस टर्म साईन झेड फक्त एवढ्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल, इकडं करणार नाही, कारण साईन झेड याच्यामधून कॉमन काढला आपण एवढ्यामधून, त्याच्यामधून नाही. इकडं काय होईल आता, ब्रॅकेट एक्स क्यूब ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असं आहे. हां, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येतो 1/x प्लस लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब येतो, लगेच तुम्ही म्हणणार सर 3x स्क्वेअर और साइन जेड लॉग एक्स कुछ नहीं होगा सर इसका, मल्टीप्लाय बाय कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर मायनस साईन, तर इथं मी मायनस साईन देतो बघा, मायनस साईन. आता याला असं जे लिहिलं असतं मी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, सॉरी लॉग एक्स कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. इथं काय होऊन लॉग एक्स मायनस साईन झाला, गलत आहे, मायनस दिसला म्हणून मी त्याला ब्रॅकेटमध्ये टाकलं. आता काय होतं, लॉग एक्स इंटू मायनस साईन एक्स, मग हा मायनस डायरेक्टली पुढे येईल, दोघांच्या सबट्रॅक्शन आहे, दोघांच्या मल्टिप्लिकेशन होईल, फक्त साईन चेंज होईल. याचा अर्थ होतो आहे दोघांच्या सबट्रॅक्शन होतं आहे. या मायनर गोष्टी येते तुम्हाला आठवण ठेवायच्या. झालं, प्लस इकडं काय आहे, कॉस एक्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय येईल, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/x ब्रॅकेट कंप्लीट. दिस मल्टिप्लाय टू दिस अँड ऑल्सो याने या दोघांना मल्टिप्लाय होईल. सर 3 केला एक्स केला, राहील काय तिथं ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर, एक टर्म गेले, एक एक्स गेला, 2x राहील. हां का होईल. ओके, सरांनी सांगितलं आहे नंबर आणि व्हेरिएबल आधी लिहायचं, नंतर ट्रिग्नोमेट्रिकल लॉगरिथमिक जेही फंक्शन असेल ते लिहायचं. मी नंबर आणि व्हेरिएबल आधी लिहितो आणि देन लॉगरिथमिक फंक्शन लिहितो. और कुछ ठीक आहे, एवढं पण बरोबर आहे. चला याच्याने ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. आधी तर मायनस, मी मायनस घेतला कारण याच्याने याला मल्टिप्लाय होतं आहे पूर्ण टर्मला, हे दोघं मल्टिप्लाय आहेत म्हणून हा साईन मी आधी घेतला. नंतर लिहिला मी साईन झेड, नंतर काय येईल लॉग एक्स, नंतर काय येईल साईन एक्स, हे सर्व एकमेकांना मल्टिप्लाय. नीट लिहितो आम्ही, एक मिनटं. असं तुम्ही मायनस साईन झेड डॉट लॉग एक्स डॉट साईन एक्स 1 2 3 1 2 3 तीन टर्म, तिघं मल्टिप्लाय एकमेकांना, बाहेर मायनस आहे. प्लस साईन झेडने याला मल्टिप्लाय होईल, साईन झेड कॉस एक्स
डिवाइड बाय एक्स, हा कॉस एक्स डिवाइडला आहे, याच्या खाली येतो, इथं पण मल्टिप्लाय. ओके, असं नका कर द्या, हा एक्स कॅन्सल आणि राहिला काय फक्त कॉस. याचं मिनिंगलेस या, फक्त कॉस कधीच राहत नाही. कॉस थिटा राहील, कॉस एक्स राहील, वॉट एव्हर कॉस काहीतरी असायला हवं पुढे. हा एक्स ही पूर्ण टर्म कॉस एक्सला मल्टिप्लाय करते. सपोज आता साइन जेड कॉस, याला असं बी लिहिलं असतं बघा, कॉस एक्स असं येते 1/x अशी टर्म येते. याला कधीच कॅन्सल करू नका, ते कॅन्सल होत नाही. त्याला लिहिताना असं लिहा, आधी व्हेरिएबल लिहा नंतर कॉस एक्स लिहा. नाहीतर मग साधी सिम्पलची गोष्ट आहे, कॉस एक्स जसं आपण लिहिलं आहे. हा साइन जेडने आपण तिथं मल्टिप्लाय केलं. मायनस मल्टिप्लाय होणार नाही, मायनस फक्त फर्स्ट टर्ममध्ये होता. झालं. प्लस इकडे काय होऊ शकतं का, हो सर x² मी कॉमन घेऊ शकतो. हा राहिला तुमच्या 1 x² होता का तिथं पण x². ओके, हा राहिला 1 + 3 log x. मस्त संपलं. तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम जे सॉल्व केले त्याच्याशी कम्पेअर करा आणि बघा की काय चुकलं आहे काय नाही. dy बाय dz, त्याच्यात काय घ्यायचं आता आपल्याला dy बाय dz घ्यायचे. ओके, आधी काय सर ॲडिशन आहे, तुम्ही यूज करेल सेकंड थेरम. तो राहील dy बाय dz काय येईल log x इंटू साइन z इंटू कॉस x. फर्स्ट टर्म ब्रॅकेट कंप्लीट प्लस डी बाय dz काय येईल सर x³ log x. आता इथं टॅलेंटेड पोरं काय करतात, झेडत नाही, झेडने डेरिव्हेटिव्ह घेत आहे, हे लिहितच नाही, डायरेक्ट 0. टॅलेंटेड पोरं म्हणण्यापेक्षा टॅलेंटेड तुम्ही पण आहात, मी पण आहे, तसं नाही. प्रॅक्टिस झालेली जे लोक असतात, ज्यांनी खूप प्रॅक्टिस केली, डेरिव्हेटिव्ह खूपदा सॉल्व केलं आहे, ते बघूनच सांगून येतात की अरे याच्यात तर झेडत नाही, मी झेडने डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आन्सर 0. ही टर्म नाही लिहित, डायरेक्ट इथं प्लस करून 0 लिहून येतात याच्या जागेवर. ओके, काय होईल, झेडने डेरिव्हेटिव्ह घेतोय, लॉग एक्स ही जी टर्म आहे रिलेटेड आहे का नाही, म्हणजे कॉन्स्टंट आहे. साइन जेड यस सर रिलेटेड आहे, झेड आहे. कॉस एक्स रिलेटेड नाही, म्हणजे कॉन्स्टंट कोणते लॉग एक्स पण आणि कॉस एक्स. मी काय करेल मग, लॉग एक्स इंटू कॉस एक्स आउटसाईड डेरिव्हेटिव्ह ऑफ राहिला कोण सर, एकच राहिला साइन जेड. आणि इकडं काय होईल सर 0, कोणीच नाही आहे. कोणीच नाही म्हणजे काय तर 0 येतो. कोणीच नाही मीन्स जेडशी रिलेटेड कोणती टर्म नाही, म्हणजे काय आन्सर येतं 0. लागलं तर मी सॉल्व करून दाखवतो. इकडे अजून येतं काय तो डी बाय dz x³ log x. कॉन्स्टंट आहे, जेडने डेरिव्हेटिव्ह घेतो ते काय होतील पुढे येतील. डी बाय dz इथं काय राहिला 1च्या डेरिव्हेटिव्ह 0. 1च्या डेरिव्हेटिव्ह का 0 येतो, कारण 1च्या जागेवर लिहिला असता z⁻0. डेरिव्हेटिव्ह घेतला असता तर 0 पुढे येऊन 0 - 1 झाला असता. 0 × z 0. सो आन्सर इज z. एकदम साधी सिम्पल आहे. ज्याच्याने तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहे ब्रॅकेटमध्ये टी टर्म जर नसेल तर पूर्ण टर्म येते 0, बिग 0. सर हा 0 काय होईल log x. ओके, कॉस एक्स ॲज इट इज जसे तसे राहतील. है कुछ तो गलत हो यार. अरे यस दिस इज झेड सांगत पण नाही. साइन जेडच्या डेरिव्हेटिव्ह घेईल मी. साइन जेडच्या डेरिव्हेटिव्ह सर कॉस झेड. आता बघा इथं कॉस एक्स आहे, कॉस झेड आहे, कॉस स्क्वेअर नाही होणार. हां, एक्स आणि झेड वेगवेगळे, त्यांना जसं आहे तसंच लिहावं लागेल. लॉग एक्स कॉस एक्स कॉस झेड. आता त्याच्यातलं तुमचे जे थर्ड राहिलेले जे 2 प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही परत सॉल्व करायचे आणि मग त्याचे मला फोटो सेंड करायचे. 4 प्रॉब्लेम होते काल. राहिलेले जे 2 प्रॉब्लेम आहे ते परत सॉल्व करा आणि मग त्याचे मला
आजचा होमवर्क तुमच्यासाठी तो असेल. इनफ. उद्या आपण थोडंसं फंक्शनकडे जाणार आहे अजून. नेक्स्ट अजून तर सांगतोय, डाऊट असतील मला आधीच मेसेज करून द्या. दररोज 9 वाजता तर मी इथंच असतो क्लासला. तुम्ही मला 8 वाजे आधी मेसेज करा की सर आज डाऊट सेशन घ्या. असं डेली करा, मला काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की सर कसं सांगू सरांना की डेली, काहीच फरक नाही. बघा तुम्ही मला पैसे देणार आहेत शिकवण्यासाठी आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला जेवढं शिकवता येईल, जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर असतील ना तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील पुढे. तर डाऊट जेवढे असतील तेवढे विचारा. तुम्ही जेवढे डाऊट विचारा तेवढा माझ्या पण स्वतःच्या करू तुम्ही. आला की मला येतं, बट तरी तुम्ही डाऊट जेवढे विचारा तेवढं माझी रिव्हिजन होते एक प्रकारे. असं आहे तर तुम्ही डाऊट विचारा, डेली विचारा. मी तर म्हणतो दिवसातून 2दा विचारले तरी देईल मी त्याचे आन्सर, मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणून विचारा ते. ओके, वी विल मीट टुमॉरो. असं पण 45 मिनिट्स